वॉर्मअप कसा असतो हे पाहिलं. मॅडम आता मला सांगा, जेव्हा आपण आपली आता जीवनशैली जशी आहे की दिवसभर ऑफिसमध्ये बसूनच सगळी कामं असतात, अशावेळी कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी ह्यासारखे त्रास सुरू होतात आणि विशेषतः हे सगळे त्रास आहेत जे महिला वर्गात जास्त प्रमाणात आढळतात. मग अशावर कोणती आता आसनं आहेत का जी आपण नेहमी करू शकतो आणि सुरुवात असल्यामुळे कशा पद्धतीनं ती करावी त्याबद्दल मार्गदर्शन द्या. आता आपण प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशनच मी दाखवते. कुठल्याही वयात तुम्ही योगाभ्यास सुरू करू शकता. बेसिक म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या एक योगाच्या ग्रंथामध्ये श्लोक आहे, युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधी तो दुर्बलो अपिवा अभ्यासात सिद्धी आपलोती सर्व योगेश्वर तंत्रित. या श्लोकाचा अर्थ असा आहे की छोटी मुलं, त्याच्याहून थोडी मोठी मुलं, तरुण मुलं, मध्यमवयीन व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, अतिवृद्ध व्यक्ती, व्याधी म्हणजे ज्यांना काही आजार आहेत अशा व्यक्ती, अशक्त व्यक्ती त्याही करू शकतात. त्यामुळं योग हा एक्सरसाइज एकच असा आहे की तुम्ही वयाच्या कुठल्याही स्टेजला तो तुम्ही सुरू करता. आमच्याकडे कमीत कमी 3 वर्ष कंप्लीट झाली तिथंपासून ते 70, 80, 85 वॉटेवर कोणालाही तुम्ही योग शिकू शकता. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य काय आहे की मगाशी जशा आपण वॉर्मअप एक्सरसाइजेस केले त्याचा उद्देश काय होता की काही जण नव्याने सुरुवात करतात, काही जणांची बरीच मोठी गॅप पडलेली असते आणि अशा वेळी काय होतं की शरीरामध्ये काठिण्य आलेलं असतं, एक स्टिफनेस आलेलं असतं. बऱ्याच वेळा आपल्याला पण बघा सकाळी झोपून उठल्या सगळं अंग जड झालेलं असतं. बऱ्याच बायका वागता येत नाही, हाताची बोटं सुद्धा वागवताना आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आपण बेसिक फोकस कशाला करतो की पहिलं तुमचा श्वास सुधारायचा. त्याच्यामुळं बऱ्याच फरक पडायला लागतो शरीरामध्ये हलकेपणा. आणि मग त्या ज्या आपण मायक्रो एक्सरसाइजेस केले त्यामुळे आपले स्नायू मोकळे होतात, सांधे मोकळे होतात, त्याच्यामध्ये एक प्रकारची लवचिकता यायला लागते. आता एवढं झालं की माझी पद्धत असे की मी महिनाभर हे विविध प्रकारचे वॉर्मअप एक्सरसाइज करतो. तुम्ही जितके कराल तितके थोडे जे सूक्ष्म व्यायाम प्रकार त्याचे 700, 800, 900 व्हेरिएशन्स आपण किती परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स किती करू शकतो. हे एकदा झालं की आपण काय करतो सोप्याकडून कठीणाकडे जायला सुरुवात करतो. त्यामुळं काय होतं की करणाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो, अरे हे मला जमतंय, भीती निघून जाते. आणि तुम्ही म्हणालात तसं की आता लेडीजना म्हणा इव्हन जेंट्सना सुद्धा बराच बाईकचा वापर करायला लागतो आणि पुरुषांना सुद्धा आता पाठदुखीचा त्रास होतो. तर अशा वेळी आपण सुरुवात कुठून करतो ते सांगते की पाठीचा कणा. याच्यामध्ये योगामध्ये श्वास, तुमचे सांधे आणि पाठीचा कणा हे सगळ्यात पहिलं मोकळं करून घेतलं पाहिजे. मग तुम्ही कितीही कठीण आसन करू शकता. त्या अनुषंगाने आपण आता पहिलं आसन करून घेऊया. ह्या पहिल्या आसनाचं नाव आहे ताडासन. तर हे जे ताडासन आहे हे उभ्या स्थितीत राहून करायचं आणि 2 पायामध्ये अंतर घेऊन करायचं. त्यामुळे वृद्ध व्यक्ती सुद्धा हे आसन करू शकतात. समजा हे सगळं नाही करू शकले तरी अर्ध करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये एका विशिष्ट वरच्या दिशेने शरीराला ताण दिला जातो. त्यामुळे काय होतं की तुमचं शरीर मोकळं होतं पहिलं. आणि हा जो ताण आहे तो पाठीचा कणा आपण वर खेचतो. अशा एका विशिष्ट पद्धतीने पाठीचा कणा वर खेचतो. हातापायाचे स्नायू म्हणजे गुडघे वर खेचतो, घोट्याचा सांधा वर खेचतो, खांदे वर खेचतो, मान, सगळ्या शरीराला एका विशिष्ट अशा वरच्या दिशेने ताण दिलेली असते. आपल्या कोकणामध्ये ताडाचं झाड आपल्याला नवीन आहे. तर ह्या ताडाच्या झाडाप्रमाणे ते कसं उंच उंच वाढतं तसं आपण शरीर वरच्यावर खेचतो आणि त्यामुळे पाठीच्या कणाचं कार्यक्षमता वाढते, कार्यशक्ती वाढते, लवचिकपणा वाढतो. तर पहिला एक्सरसाइज आपण कोणीही करू शकतो. त्याला कुठलंही बंधन असं नाही. त्यामुळं आणि आपल्याला पाठीचा कणा पहिलं आपलं काय पाठीचा कणा आपल्याला लवचिक करायचं. तर त्या अनुषंगाने हे पहिलं आसन आपण करणार आहोत. मी माझी विद्यार्थिनी हिचं नाव आहे मारिया अल्मेडा. ही पहिलं आसन आपल्याला आता करून दाखवतो. पहिल्यांदा डावा पाय उचलून बाजूला टाकतो. ज्याप्रमाणे आपली उंची असेल त्या उंचीच्या प्रमाणात 1 फूट किंवा 1.5 फूट डावा पाय बाजूला टाकायचा. नंतर सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत वर घ्यायचे. हे हात वर घेतल्यानंतर तळहात वळवायचे आहे. वळवल्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचे, तसे एकमेकांमध्ये अडकवायचे आहे आणि सावकाश हात उलटा करून अशा रीतीने हात हा असा वरती घ्यायचा. हात वरती घेतल्यानंतर खांद्यातून पहिल्यांदा शरीर वर खेचायचे आणि त्यानंतर मग टाचावर करून टाचावरती खेचायचे. जितकं आपल्याला जमेल संथ श्वसन सुरू ठेवायचे. जितकं आपल्याला जमेल तितकं हे आसन करायचे. सावकाश पुन्हा टाचा पहिल्यांदा खाली टेकवायचे. श्वास सोडत सोडत हात पुढे घ्यायचे. पुन्हा एक श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास सोडत सोडत हात बाजूला घ्यायचे आणि सावकाश परत श्वास सोडत सोडत हात खाली घ्यायचे आणि डावा पाय जो बाजूला टाकलेला तो पूर्वस्थितीला घ्यायचा. तर ह्याला कुठलंही कॉन्ट्रा इंडिकेशन नाही.
कोणत्याही वयाची व्यक्ती हे करू शकते. अतिशय सावकाश आणि आपल्याला जितकं जमेल तेवढं करायचं. समजा तुम्हाला टाचावर उचलणं शक्य नसेल, नका तुम्ही टाचावर उचलू, फक्त हात वर उचलून असा शरीराला ताण दिला तरी तो पुरेसा आहे. तर अतिशय महत्त्वाचं आसन आहे. पेंढऱ्यांचे स्नायू, पायाचे स्नायू, हाताचे स्नायू, पाठीचा कणा, पोट, हे छाती, हे सगळं एका आणि मान एका विशिष्ट दिशेने आपण ताणतो. त्यामुळे संपूर्ण शरीराला ह्याच्यामध्ये उत्कृष्ट असा ताण येतो आणि त्यामुळे संपूर्ण शरीराचीच आपल्या एक उत्साह, एक हलकेपणा येण्यासाठी ह्याचा खूप चांगला असा आता आपण पुढच्या आसनाकडे वळूया. आता योगामध्ये एक लक्षात ठेवायचं की मी मगाशी जसं सांगितलं की सायन्सचा, फिजिक्सचा पहिला रूल आहे की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आपण कुठलीही ज्यावेळी ॲक्शन करतो त्याच्या विरुद्ध त्याला रिॲक्शन आपण दिली तर त्याचं एक संतुलन असं साधतं. म्हणून आता आपण काय केलं की सरळ पाठीचा कणा ताणला. हाच पाठीचा कणा आता आपण पाठीमागच्या दिशेने ताणणार आहोत. याला म्हणतात अर्धचक्रासन. सुरुवातीला आपण अर्धचक्रासन शिकणार आहोत आणि जसजसा आपला सराव वाढल्यानंतर 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिने झाले की आपण पूर्ण चक्रासन कसं करायचं ते शिकणार आहोत. बघा, सर्वात पहिल्यांदा डावा पाय थोडासा बाजूला टाकायचा आहे. आपलं शरीर स्थिर करायचं, शरीराला एक स्थिरता द्यायची. सावकाश दोन्ही हात खांद्यापर्यंत वर उचलायचे, समोरून थांबायचं इथं. आता श्वास घेत घेत हात एक हात पाठीमागे घ्यायचा आहे. पहिल्यांदा उजवा हात पाठी घ्यायचा आहे, कमरेवरती हात ठेवायचा आहे. डावा हात वरती श्वास घेत घ्यायचा आहे, हात कमरेवरती ठेवायचे. दोन्ही कोपर आतमध्ये ओढून घ्यायचे आहेत आणि सावकाश आता श्वास घेत घेत संपूर्ण शरीर मागे सोडायचे. बरं करायची आसनं ही बहुतेक सगळी तोलात नाही, म्हणजे तुमचा बॅलन्स इम्प्रूव्ह करणारी आसनं आहे. त्यामुळं डोळे उघडे ठेवूनच उभं राहूनची आसनं करायची. तर अशा पद्धतीने पाठीमागे वाकायचं आहे. आता सावकाश पुन्हा श्वास घेत घेत शरीर सरळ करायचं आहे. पुन्हा श्वास सोडायचा. आता पुन्हा श्वास घेत घेत एक हात खाली समोर पूर्वस्थितीला घ्यायचे, जसा घेतला होता त्याच पद्धतीने. दुसरा हात सावकाश आणि पुन्हा श्वास सोडत दोन्ही हात मांड्यांच्या जवळ घ्यायचे आणि डावा पाय पुन्हा उजव्या पायाला जुळवून घ्यायचा. यामध्ये आपण काय करतो की दिवसभर आपण पर्टिक्युलरली महिला किचनमध्ये काम करत असताना सातत्यानं पुढे वाकून करतात. ज्याला आपण फॉरवर्ड बेंडिंग असं म्हणतो. पुढचं जे आसन करणार आहे त्याला आपण पादहस्तासन असं म्हणतो. पण ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही वेळा पूर्ण आसन करणं शक्य नसतं, कारण पाठदुखी असते. पूर्ण आपण शरीर पुढे वाकवू शकत नाही. तर सहजरित्या आपण जितके वाकवू शकतो तितकंच आपण वाकवायचं. एकच काळजी घ्यायची आहे की दोन्ही पाय गुडघ्यामध्ये आपल्याला सरळ ठेवायचे, गुडघे मात्र दुरायचे नाही. आता आपल्याला प्रत्यक्ष हे आसन बघूया. पुन्हा एक पाय, डावा पाय बाजूला टाकायचा आहे. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेत साईडला घ्यायचे, खांद्याच्या रेषेत. सावकाश तळ हात वळवायचे, हात वरती घ्यायचे, तळवे सरळ करायचे समोरच्या दिशेने. सावकाश श्वास सोडत पण एवढी काळजी घ्यायची आहे की गुडघे सरळ ठेवायचे आणि कमरेतून खालून वाकायचे. थांबायचं इथे. हळूहळू हळूहळू तळ हात जर जमिनीला टेकवणं आपल्याला शक्य झालं तरच टेकवायचे आहेत. दोन्ही हात पावलांच्या बाजूला येते. 2 पायातलं अंतर कमी करायचं आहे आणि सावकाश हळूवारपणे गुडघा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पण हे आपल्याला प्रॅक्टिकली शक्य नसतं. अशा वेळी थोडंसं अर्धी स्थिती याची घ्यायची, म्हणजे जितक्या सहजरित्या आपण जितकं वाकू शकू तेवढंच आपण वाकायचं आहे. आपण प्रात्यक्षिक दाखवणारी माली आहे तिच्याकडे बघू शकता. जितकं कम्फर्टेबली आपल्याला वागणं शक्य आहे तेवढंच वाकायचं आहे आणि 5 आणि 10 सेकंदाच्या वर सुरुवातीला हे टिकवायचं मात्र. सावकाश पुन्हा श्वास घेत घेत वर उठायचं आहे, थांबायचं आहे, पुन्हा श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घेत घेत हात वरती थांबायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास सोडत हात खांद्याच्या रेषेत सरळ आणि पुन्हा दोन्ही हात श्वास सोडत मांड्यावर टेकवायचे. हे झालं पादहस्तासन. जसं आपण पहिल्यांदा अर्धचक्रासन केलं, बरोबर विरुद्ध ॲक्शन आपण पाठीच्या कण्याला दिलं, तसंच आपण आता उभं राहूनचं आता शेवटचं आसन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पाठीचा कणा डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी बेंड करणार आहोत. त्याचं नाव आहे अर्धकटीचक्रासन. तर आपण ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण
मारिया आता डावा पाय थोडासा बाजूला टाकणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो झुकूनच ठेवायचं आहे. नवीन शिकत असताना मात्र पायामध्ये थोडंसं अंतर घेतलं तर तुम्ही चालू शकेल. आता मारिया उजवा हात हळूहळू खांद्याच्या रेषेत वर उचलायचा आहे. श्वास घेत घेत खांद्याच्या रेषेत आल्यानंतर थांबायचं आहे. तळहात छताच्या दिशेने वळवायचा आहे. आता पुन्हा श्वास घेत घेत आपला संपूर्ण हाताचा दंड कानाला टेकवायचा आहे. आता इथे खांद्यातून हात वरती सरळ खेचायचा. जितका वर खेचता येतो तितका वर खेचायचा. आणि आता सावकाश आपल्याला डावीकडे वळायचं आहे. श्वास सोडत सोडत कमरेच्या वरचं शरीर फक्त वळवायचं आहे. आणि डावा हात जो शरीराला चिकटवून ठेवलेला आहे तो जितका गुडघ्याच्या खाली नेता येईल तितका खाली नेण्याचा प्रयत्न करायचा. ठरल्या प्रमाणात 5 ते 10 सेकंद पहिल्या आठवड्यामध्ये सावकाश आता श्वास घेत घेत आसन सोडायचं आहे. वर उठायचं आहे. खांद्याच्या रेषेत आल्यानंतर थांबायचं आहे. पुन्हा खांदावरती खेचायचं आहे. थांबायचं आहे. श्वास सोडत पुन्हा हात खांद्याच्या रेषेत हात सरळ तळ हात वळवायचा आहे. थांबायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. थांबायचं आहे. आणि पुन्हा सावकाश श्वास सोडत तळ हात मांडीला टेकवायचा. हेच आसन आता आपण डाव्या बाजूने करणार आहोत. पुन्हा एकदा डावा हात श्वास घेत खांद्याच्या रेषेत सरळ तळ हात वळवला. कानाला नेऊन टेकवला. खांद्यातून हात वरती जितका खेचता येईल तितका वरती खेचायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत हातात हात वरती खेचायचा आहे. आणि आता श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला वळायचं आहे. आता शरीराची डावी बाजू पूर्ण ताणायची आपल्याला आणि उजवी बाजू आपल्याला कॉम्प्रेस करायची. मगाशी याच्या विरुद्ध केलेलं आपण. काही क्षण 5 सेकंद 10 सेकंद संथ श्वसन घेत थांबायचे. पुन्हा एकदा हळूहळू श्वास घेत घेत वरती या. शरीर सरळ. पुन्हा खांद्यातून आल्यानंतर हात वरती खेचायचा आहे. थांबायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत हात खांद्याच्या रेषेत सरळ. तळ हात वळवायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. थांबायचं आहे. आणि पुन्हा श्वास सोडत सोडत सावकाश डावा हात डाव्या मांडीला टेकवायचा आहे. आणि डावा पाय हळूवारपणे उजव्या पायाला टेकवायचा. तर अशा पद्धतीने अर्धकटीचक्रासन करायचं आहे. आता हे कशासाठी? जसं आपण शरीर पाठीचा कणा पुढे आणि पाठीमागून ताणला होता तसंच डाव्या साईडने आणि उजव्या साईडने ताणल्यामुळं आपल्या शरीराला पाठीच्या कण्याला बांधून ठेवणारे जे ऑब्लिक मसल्स असतात त्याचबरोबर पोटाला बांधून ठेवणारे जे ऑब्लिक मसल्स असतात ते स्ट्रॉंग व्हायला लागतात. त्यामुळे पोटाची कमरेवरची चरबी कमी व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर पाठदुखी कमी व्हायला लागते. पाठ मोकळी व्हायला लागते. आणि मग ॲक्च्युअल आपण ही जी पुढे अजून पाठदुखीची आसनं करणार आहे ती आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. पण सुरुवात या आसनापासून करायची. आता आपण जसं आपण उभ्या स्थितीतली सोपी आसनं शिकली की सुरुवात कुठून करायची आणि फोकस काय आपला पाठीचा कणा पहिल्यांदा मोठा करायचा. जर बॅकपेन असेल आपल्याला तर ते त्यामुळे निघून जाणार आहे. ज्यांना नसेल त्यांना भविष्यात होणार पण नाही आहे. आता आपण पहिलं आसन करणार आहोत भद्रासन. भद्रासन याचं नाव भद्रासन असं का पडलं तर पूर्वी आदरणीय व्यक्तीला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला गुरुला असं भद्र असं संबोधन केलं जायचं. जसं आजच्या काळामध्ये आपण रिस्पेक्ट देण्यासाठी सभ्यग्रस्त असं म्हणतो जेंटलमन अशा अर्थी भद्र असं विशेषण दिलं जायचं. आणि त्यामुळं ह्या आसनाला भद्रासन असं म्हणतात. आणि ह्या आसनामध्ये आसन घेतल्यानंतर ज्ञानमुद्रा घेऊन मेडिटेशन केलं जायचं. ध्यानात्मक असं हे आसन आहे. पण आता मात्र आपण हे आसन आपल्या खुब्याचे सांधे मोकळे करण्यासाठी म्हणजे हिप जॉईंट मोकळा करण्यासाठी एक्झरसाईजच्या रूपामध्ये ह्याचा वापर करणार आहोत. तर ह्या एक्झरसाईजला बटरफ्लाय एक्झरसाईज असं सुद्धा म्हणतात. कसा करायचा बघा. बैठक स्थितीमधलं आज कोणतंही आसन करत असताना बैठक स्थिती सावधान स्थिती घेतल्यानंतर दोन्ही पाय पसरायचे. सावकाश दोन्ही पाय पसरायचे आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा उजवा किंवा डावा पाय तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल तो गुडघ्यात जोडायचा आहे. पाऊल आपल्या शरीराच्या बरोबर मध्यभागासमोर ठेवायचं आहे. त्यानंतर डावा पाय जोडायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या पावलाला चिकटवून ठेवायचं. आता सुरुवातीला सगळ्यांनाच शरीराला दोन्ही टाचा जुळवणं शरीराच्या मध्यभागाला जुळवणं शक्य होणार नाही. तर तुम्ही जितकं जवळ ठेवू शकता तेवढं जवळ घ्या. समजा नाही दुखणं जमलं तर तुम्ही ते पाय थोडे पुढे ठेवू शकता आणि आसन घेऊ शकता. जेवढं आपल्याला कम्फर्टेबली शरीराला कुठेही त्रास न देता कारण आसन कसं करावं याच्यातलं पहिलं सूत्र असं आहे स्थिर सुखम आसन.
तुमचं आसन स्थिर पाहिजे आणि ते शरीराला ते सुखकारकताच त्याने दिलं पाहिजे. म्हणजे स्थिर पण हीच त्याची व्याख्या आहे, स्थिर सुखम आसन. जे आसन स्थिर पाहिजे आणि सुखकारक पाहिजे, हीच याची व्याख्या आणि हेच याचा फायदे पण आहे की जे शरीराला सुखकारकता देतं आणि स्थिरता देतं तेच आसन. आणि त्यामुळं तुम्हाला जितकं जमेल तेवढे पाय समोर ठेवायचे. जर जमलं, तुम्ही लहान वयाचे असाल म्हणजे 20-25 वर्षाखालचे असाल तर दोन्ही टाचा तुम्ही तुमच्या शरीराला चिकटवून ठेवा. आता दोन्ही हात एकमेकामध्ये अडकवायचे आहेत आणि आता दोन्ही मांड्या हलवायच्या आहेत. हळूहळू हळू जितक्या हलवू शकता सावकाश हलवायच्या आहेत आणि हळूहळू असं करता करता ही प्रॅक्टिस करता करता तुमच्या दोन्ही मांड्या ह्या जमिनीला खाली टेकल्या पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही वरती घेता त्यावेळी तुमच्या दंडाला हे गुडघे टेकले पाहिजेत. माझ्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे कर, मांड्या जमिनीला पण टेकव आणि दंडाला पण टेकव. तर अशा पद्धतीने हळूहळू प्रॅक्टिस करता करता एवढ्या आपल्या मांड्या हलल्या पाहिजे जेणेकरून आपण सगळी आसनं पुढे सुखकारकरित्या करू शकू आणि आपल्या खुब्याचा सांधा आपण मोकळा करू. तर बैठक स्थितीमध्ये आसन करत असताना पहिलं हे आसन. आता ह्याचं पुढचं आसन आहे मार्जर आसन. आता हे जे आसन आहे, मार्जर म्हणजे मांजर. पाठदुखी जशी कमी होती त्याचबरोबर पोटावरची आणि पाठीवरची चरबीसुद्धा कमी होण्यासाठी ह्या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो आणि हे सगळ्यात सोपं आसन आहे. त्यामुळे बॅक पेन कमी करण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे आसन शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर आता हे मार्जर आसन कसं करूया, कसं करायचं आहे पाहूया. सर्वात प्रथम तुम्हाला 4 पायांवरती यायचं आहे. आपल्याला मारिया दाखवेल 4 पायांवरती कसं यायचं. सावकाश बघा ती गुडघे कसे टेकवतील. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, आपल्या खांद्या एवढं अंतर घ्यायचं आहे. 2 पावलांमध्ये, 2 गुडघ्यांमध्ये पावला एवढं अंतर, खांद्या एवढं अंतर घ्यायचं. 2 खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर 2 हातांमध्ये सुद्धा घ्यायचं. दोन्ही हाताच्या आपल्या तळ हातामध्ये सुद्धा 2 खांद्याने इतकं अंतर राहू दे. 2 गुडघ्यामध्ये खांद्याने इतकं अंतर राहू दे. दोन्ही पावलांमध्ये सुद्धा तेवढंच अंतर राहू दे. आता सावकाश श्वास घेत घेत मान वर करायची, मनवटी ताणायची. जितकं मागे जाता येईल तितकं मागे जायचं आणि पाठीचा कणा कॉन्केव करा, असं अंतर्वक्र करायचं आहे. पाठीचा कणा जितका कमरेच्या मणक्यातून जितका खाली दाबता येतो तितका खाली दाबायचा आहे. श्वास घेत घेत असं करायचं. श्वास घेत घेत मानवरती आणि पाठीचा कणा खाली. काही क्षण थांबायचे, 2 सेकंद, 5 सेकंद, जेवढं कम्फर्टेबल वाटेल. आता सावकाश श्वास सोडत सोडत खाली वाकायचं आहे. हनुवटी गळ्याला टेकवायचं आहे आणि पाठीचा कणा जितका कॉन्व्हेक्स करता येईल म्हणजे बहिर्वक्र करता येईल तितका बहिर्वक्र करायचा आहे. जितका तुम्हाला उंच करता येईल तितका उंच करायचा. पहिल्यांदा आपण पाठीचा कणा अंतर थांबायचा, विश्रांती घ्यायची, आराम करायचा. पुन्हा श्वास घेत घेत मानवरती, पाठीचा कणा खाली. व्हेरी गुड. असा आपल्या श्वासाचा आवाज आला पाहिजे. पाठीचा कणा खाली, श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याला लावायची, पाठीचा कणा उंच करायचा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत घेत मानवर, पाठीचा कणा खाली. आता श्वास सोडत सोडत मान खाली, पाठीचा कणा वर. अशा पद्धतीने काही दिवस सराव केल्यानंतर मग अशा स्थितीमध्ये 5 सेकंद, 10 सेकंद ह्याला अधोमुख मार्जरासन आणि ऊर्ध्वमुख मार्जरासन. ज्यावेळी आपण मान वर करतो त्यावेळी त्याला ऊर्ध्वमुख म्हणजे मुख वर करतो त्यावेळी त्याला ऊर्ध्वमुख मार्जरासन म्हणतात. मान खाली करतो, हनुवटी गळ्याला टेकवतो त्याला अधोमुख म्हणजे आपलं मुख खाली करतो म्हणून अधोमुख मार्जरासन म्हणतात. आणि मग एकदा का तुम्हाला छान जमायला लागलं की मग 5 सेकंद, 10 सेकंद असं ऊर्ध्वमुख मार्जरासनामध्ये आणि अधोमुख मार्जरासनामध्ये ते आसन आपण 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद करत करत आपल्याला जितकं बरं वाटेल त्याचा हळूहळू आपला आसनाचा कालावधी कमीत कमी 1 मिनिटापर्यंत आपल्याला टिकवण्याचा सराव आपला वाढवायचा. आता आपण पुढच्या आसनाकडे वळूया. याच्या पुढचं आसन आहे आपलं शशांकासन. शशांकासन हे सुद्धा बैठक स्थितीमधून करायचं. याच्यामध्ये तुम्हाला बघा कशा पद्धतीने मांडी घालायची, बघा कशा पद्धतीने. त्याला वज्रासन असं म्हणतात. हे एकमेव आसन जे आहे की आपण जेवल्यानंतर लगेच करू शकतो. आपण शिकणार आहोत वज्रासन, पण आता सुरुवातीला शक्य नाही. तर त्यावेळी आता फक्त बघून ठेवा कशा आणि तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने थोडंफार करायचा प्रयत्न करा. ॲक्च्युली वज्रासन आपण शिकणार आहोत, पण ज्यांचे गुडघे दुखतात आणि ज्यांना गुडघे दुडायचे नाही आहेत त्यांच्यासाठी आपण वज्रासन करू देत नाही आहे. पण इथं आपल्याला आता
शशांकासन शिकायचं आहे की जे पाठीला रिलॅक्सेशन देतं. त्यामुळं फक्त बघून ठेवा, जसं तुम्हाला जमायला लागेल. नेक्स्ट टाईम तुम्ही एक 10-15 दिवसानंतर हळूहळू प्रयत्न करत केला तरी चालेल. सावकाश वज्रासनामध्ये यायचं आहे. एक एक पाय पाठीमागे घ्यायचा आहे, दुसरा पाय पाठीमागे. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं आहे. नवीन शिकत असताना गुडघे चिकटवून ठेवणं आपल्याला जमत नाही, त्यामुळे 2 गुडघ्यांमध्ये भरपूर अंतर घ्या. रिलॅक्स स्टेटमध्ये बसा. टाचांवर बसायचं नाही आहे. दोन्ही पायाचे अंगठे एकमेकांना चिकटवायचे आणि टाचा पसरायचे. मध्ये जो खळगा तयार होतो त्या खळग्यामध्ये बसायचं, म्हणजे कोणताही त्रास आपल्याला होणार नाही. आता सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात वरती घ्यायचे बाजूनी. थांबायचं आहे हात सरळ केल्यानंतर. आता श्वास सोडत सोडत खाली वाकायचं आहे. सावकाश कमरेत पाठीच्या कण्यातून खालून वाकायचं आहे. दोन्ही हात पुढे, पूर्ण तळहात कोपरापर्यंत जमिनीला टेकवायचे आणि हळूहळू आपलं डोकं जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत सोडत सोडत. समजा तुम्हाला पूर्ण कपाळ जमिनीवर नाही टेकवणं जमलं तर तुम्हाला जिथंपर्यंत जमिनीकडे जाता येईल तिथंपर्यंत जायचं आहे. थांबायचं आहे. सगळं नाही टेकवायला जमलं काही हरकत नाही, अर्धा आसन करायचं आणि मग हळूहळू सरावाने आपल्या जशी जशी पाठीची फ्लेक्झिबिलिटी वाढेल तसं तसं आपल्याला पाठीचा कणा आपण जमिनीवर टेकवू शकणार आहे. तर पाठीचा कणा पूर्ण मोकळा होतो. शशांक म्हणजे ससा. ससा अशा पद्धतीने बसतो, म्हणून या आसनाचं नाव शशांकासन असं या आसनाचं नाव आहे. तर कोणी करू शकत नाही, त्याचे गुडघे दुखू शकत नाही, ते लोक फक्त हे आसन करू शकत नाही. आणि अर्ध करू शकतात जर थोडे गुडघे दुखू शकत असतील, किंवा गुडघ्याखाली उशा ठेवून, दोन्ही गुडघ्याखाली उशा ठेवून सुद्धा हे आसन करायचा हळूहळू प्रयत्न ते करू शकतात. पण जर डॉक्टरांनी गुडघे दुखूच नका म्हणून सांगितलं असेल तर मात्र हे आसन करायचं नाही. आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये पाठीच्या कण्याला आपण पूर्णतः रिलॅक्स करतो, विश्रांती देतो. त्यामुळे हे एक प्रकारे विश्रांतीचं आसन आहे. आणि अशा प्रकारे शशांकासन घेतलं की इथं संथ श्वसन सुरू ठेवायचं आहे. जितकं तुम्हाला बरं वाटेल तितकं या स्थितीमध्ये सावकाश थांबायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत आता वर उठा. पुन्हा थांबायचं आहे. शरीर सरळ केल्यानंतर इथे श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा श्वास सोडत सोडत हात खाली घ्यायचे आणि पूर्वस्थितीला यायचं आहे. एक एक पाय मोकळा करायचा आहे. दमल्यासारखं वाटत असेल तर पुन्हा शवासनामध्ये जायचं आहे. झोपा. पहिल्यांदा कोपऱ्यावर झोपा. पाठ पूर्ण जमिनीवर टेकवा. आता दोन्ही पाय पसरायचे, दोन्ही हात बाजूला घ्यायचे, मान डावीकडे टाकून थोडीशी विश्रांती घ्यायची. संथ सावकाश असा एक आपल्याकडे जितका वेळ असेल 1 मिनिट 2 मिनिटं अशी विश्रांती घ्यायची. आणि यानंतर आता आपण काही पालतं झोपूंची असणं करणार आहे आणि 1-2 असणं आणि झोपूंची असणं करणार आहोत, जेणेकरून आपल्या पाठदुखी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही असणं. सुरुवातीला ही बेसिक असणं आहे ना, बेसिक असणं आपण हे शिकवतो. याच्यामुळं पाठ फ्लेक्झिबल होती, पाठदुखी असेल तर ती कमी होती, नसेल तर अधिक पाठ तुमची लवचिक होते. आता यानंतर आपण पालथं झोपून करायची आसनं पाहणार आहोत. त्यासाठी पालथं कसं झोपायचं आहे त्याच्या स्टेप बघा. तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही जसं पालथं झोपू शकता त्या पद्धतीने तुम्ही झोपायचं आहे. आता इथे मारिया झोपलेल्या स्थितीमध्ये ती आता पालथी कशी झोपणार आहे बघा. पहिल्यांदा ती शवासन झोपणार आहे. मान सरळ, दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय एकत्र आणायचे, पुन्हा हाताच्या कोपरावरती यायचंय, उठून बसायचं आहे सावकाश. आणि आता एक एक पाय दुडून घ्यायचंय. उजवा पाय, डावा पाय, सगळं. आता पुढे दोन्ही हात पुढे टेकवायचे आहे आणि सावकाश एक एक पाय ती पाठीमध्ये टाकणार आहे. डावा उजवा आपल्या सोयीनुसार थांबणार आहे ते काही क्षण. याला ताणटेकनिक किंवा ब्लँक पोस्चर असं. आता सावकाश ती पहिल्यांदा गुडघे टेकवणार आहे, छाती टेकवणार आहे, कपाळ टेकवणार आहे आणि सावकाश आता पावलं जमिनीवर टाकणार आहे आणि दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे. याला म्हणायचं विपरीत शयनस्थिती किंवा पालथं झोप. जर तुम्हाला इतकं सिस्टमॅटिकली नाही जमलं काही हरकत नाही. सुरुवातीला नवीन आपण सुरुवात करत असताना ज्या तुम्हाला सोप्या पद्धतीने तुम्हाला पालथं झोपता येईल त्या मेथडने तुम्ही पालथं झोपणार आहात. आणि इथं आता आपण पहिलं आसन करणार आहोत ज्याचं नाव आहे भुजंगासन. ह्या आसनाला भुजंगासन हे नाव का दिलं तर संस्कृतमध्ये भुजंग म्हणजे साप. साप जसा बऱ्याच हिंदी पिक्चरमधून आपण साप डान्स करत असताना कसा शेपटीवरती उभा राहतो
नागिन डान्स वगैरे आपण असं बघितलेलं आहे, तर तो आपल्या शेपटीवर ज्या पद्धतीने उभं राहतो तसं अर्थ आपण आपल्या पाठीच्या कण्यावरती आपला पाठीचा कणा उभा करणार आहे आणि म्हणून याला भुजंगासन असं म्हणतात. आता पाठदुखीचं हे महत्त्वाचं आसन आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण दिवसभर फॉरवर्ड बेंडिंग जे करतो तो आपण पाठीचा कणा बॅकवर्ड बेंडिंग करणार आहोत, पण सुरुवातीच्या स्थितीमध्ये आपल्याला हे जमणार नाही आहे. तर अशा वेळी आवर्तनाच्या स्वरूपात म्हणजे घ्यायचं आहे सोडायचं आहे, घ्यायचं आहे सोडायचं आहे अशा पद्धतीने करायचं आणि हळूहळू आपल्याला 5 सेकंद 10 सेकंद टिकवण्याचा सराव करायचा आहे. तर सुरुवातीला बॅक पेन असताना तुम्ही हे कसं करायचं आणि बॅक पेन साठी म्हणून जेव्हा आपण ज्यावेळी करणार त्यावेळी कसं करायचं हे आपण आता इथं बघू. सुरुवातीला अतिशय हळुवारपणे जेवढं जमेल तेवढंच करायचं, पण जर तुम्हाला तीव्र डोकाची पाठदुखी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्याशिवाय हे आसन करायचं नाही किंवा त्याच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करायला पाठदुखी कमी करण्यासाठीच करायचं आहे. पण ज्यावेळी तीव्र डोकाची पाठदुखी असेल अशा वेळी करायचं नाही आहे. हळूहळू गुरुच्या सल्ल्याने तज्ज्ञ अशा मार्गदर्शकाच्या सल्ल्याने शिकत आपल्याला हे आसन करायचं आहे. जर तुमच्या पोटाच्या शस्त्रक्रिया नुकत्याच झाल्या असतील, तुम्हाला हर्नियाचा अम्बिलिकल हर्नियाचा त्रास असेल किंवा इन्व्हॉल्व्हर हर्नियाचा त्रास असेल, तर नवीनच तुम्हाला असा त्रास असेल आणि तुमची शस्त्रक्रिया झाला असेल तर त्यावेळी मात्र लगेचच हे करायचं नाही आहे. शस्त्रक्रिया होऊन गेल्यानंतर 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिन्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या हाताखाली हे आसन आपण करायला शिकायचं. कसं करायचं आहे बघा. तुम्ही विपरीत शयनस्थिती बघितली. आता सावकाश दोन्ही हात छातीकडे घ्यायचे आहे, कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत आता जितकं जमेल तेवढं आपल्याला मान पहिल्यांदा मानवर उचलायची आहे, मग हनुवटी, मग मान, खांदे, छाती, पोट, मांड्यांपर्यंतचा पोर्शन वर उचलायचं आहे. पूर्ण मान मागे टाकायचं आहे, वरती छताकडे बघायचे आहे. याच्यात सर्वात महत्त्वाचं काय तर दोन्ही पाय तुमचे जुळलेले असले पाहिजेत. जर तुमच्या दोन्ही पायामध्ये अंतर असेल तर जो ताण आपल्याला पाठीच्या कण्यावर येणं अपेक्षित आहे तो अपेक्षित ताण येणार नाही. नवीन सुरुवात करत असताना दोन्ही पायामध्ये अंतर पडलं तर ठीक आहे, पण जसजसा सराव वाढत येईल त्यावेळी दोन्ही पाय असे दुडलेलेच चिकटवलेलेच दोन्ही पावलं चिकटवलेलीच ठेवणं आवश्यक आहे. सावकाश श्वास घेत घेत आता वर उठायचं आहे. श्वास सोडत सोडत खाली कपाळ पुन्हा जमिनीला टेकवायचे. सावकाश पोट, छाती, त्यानंतर हनुवटी, कपाळ जमिनीवरती टेकवायचे. पुन्हा श्वास घेत नवीन सुरुवात करत असताना आवर्तनाच्या स्वरूपात म्हणजे श्वास घेत घेत परत वर उठायचं आहे, विश्रांती घ्यायची आहे, परत वर उठायचं आहे. असा श्वासाचा आवाज आला पाहिजे आणि स्वतःच्या श्वासाचा आवाज आला पाहिजे. श्वास सोडत सोडत पुन्हा खाली वाकायचं आहे, पाठ जमिनीला टेकवायचं आहे. असं 5 वेळा, जसं आपल्याला जेवढं जमेल तेवढं 5 वेळा 10 वेळा असा सराव करायचा आहे. पुन्हा श्वास घेत घेत वर उठायचं आहे. अशी रिपिटेशन्स करायचे. रिपिटेशन्स यालाच आवर्तन असं आपण म्हणतो. सावकाश श्वास सोडत पाठीचा कणा कपाळ जमिनीवरती टेकवायचे आणि विश्रांती घ्यायचे. शरीर हात खाली, दोन्ही पाय पसरायचे, मकरासन घ्यायचे. मकरासन हे विश्रांतीचं आसन आहे. दोन्ही हात जोडायचे, कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे, हातावरती टेकवायचं आहे. मान डावीकडे किंवा उजवीकडे. रिलॅक्समध्ये थोडी विश्रांती घ्यायची आहे, मध्ये थोडासा ब्रेक घ्यायचा आहे आणि ह्याच्यानंतरचं पुढचं आसन आपण शिकणार आहे. आता पाठीचा कणा आपण पुढून उचलला होता, काही कमरेपासून वर उचलला होता. तर आता कमरेच्या खालचे म्हणजे लंबर स्पाईनच्या नंतरचे सॅक्रम आणि फासिसचे स्नायू आपल्याला वर उचलायचे. त्यासाठी आपल्याला पुढचं आसन शिकायचं आहे शलभासन. शलभ म्हणजे टोळ. आपण पावसाळ्याच्या दिवसात हा टोळ आपल्याला बघायला मिळतो. तो जसं आपलं शरीर पाठीमागून वर उचलतो तसंच आपण आपल्या पायाने आपलं शरीर वर उचलणार आहोत आणि म्हणून त्याला शलभासन असं म्हणतात. आता हे कोणी करायचं नाही, मगाच्या सारखंच ज्यांच्या पोटाच्या पाठीच्या नुकत्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ज्यांना हर्नियाचा त्रास आहे अशा लोकांनी आणि तीव्र टोकाची पाठ दुखी अशा वेळी सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी झाल्यानंतर किती दिवसांनी सुरू करायचं हे विचारून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या पद्धतीने सुरू करायचं आहे. तर आपण आता शलभासन करणार आहोत. विपरीत शयनस्थिती म्हणजे पालथं झोपून करायचं महत्त्वाचं आसन आहे आणि सुरुवात बेसिक आसन आहे. तर आता कसं करायचं आहे बघा. आता पहिल्यांदा आपली मारिया
मकरासनामध्ये आहे ती मकरासन सोडणार आहे. पहिल्यांदा कपाळ सरळ करणार आहे, त्यानंतर दोन्ही हात खाली घेणार आहे आणि त्यानंतर दोन्ही पाय एकत्र घेणार आहे. आता मारिया विपरीत शयन स्थितीमध्ये आली. आता पाय कसे वर उचलणार आहे बघा. ती सावकाश श्वास एक दोन स्टेपचा अंक आहे. तळ हात जमिनीला टेकवलेले. आता सावकाश ती श्वास घेत पायावर उचलणार आहे. जेवढे जमतील तेवढे तुम्हाला पाय इथं एक काळजी मात्र घ्यायची, तुमचे दोन्ही पाय जुळलेले असले पाहिजे आणि पाय गुडघ्यात बिलकुल वाकवायचे नाहीये. पाय गुडघ्यात न वाकवता जितकं शरीर वर उचलता येईल तेवढंच आणि तितकंच वर उचलायचं. पुन्हा श्वास सोडत पाय जमिनीवरती रिपिटेशन्स करायचे. पहिल्यांदाच आसन दीर्घकाळ टिकवण्याचा अट्टास धरायचा नाहीये. काय लक्षात ठेवायचं, स्थिर सुखम आसन. पुन्हा श्वास घेत हात पायावरती, श्वास सोडत पाय जमिनीवरती. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पावलं जुळलेली, गुडघ्यात वाकवायची नाहीये. पुन्हा श्वास घेत पायावरती आणि श्वास सोडत पाय पुन्हा जमिनीवरती खाली. असा सराव झाल्यानंतर तुम्ही जितकं टिकू शकता. पुन्हा एकदा श्वास वरती घ्यायचा आहे सराव झाल्यानंतर. मग मात्र श्वसन संथ ठेवायचं आणि पाय श्वसन संथ सुरू ठेवायचं आणि पायवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. 5 सेकंद 10 सेकंद या कालावधीत मात्र संथ श्वसन मात्र आवश्यक आहे. प्रयत्नपूर्वक संपूर्ण शरीर शिथिल ठेवायचं आहे. प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्ती ही दुसरी आसनाची व्याख्या आपण अंमलात आणायची. सावकाश श्वास सोडत पाय खाली. आता सुरुवातीला आपल्याला तळ हात जमिनीवर टेकून जमत नाही, मग त्यांच्यासाठी एक छोटा उपाय सांगते. दोन्ही हाताच्या मुठी तयार करायच्या आणि या मुठी मांडीखाली घ्यायच्या. मांडीखाली म्हणजे जिथून आपली मांडी सुरू होती, जिथून खुब्याच्या सांध्यातून आपली मांडी सुरू होती तिथं दोन्ही हाताच्या मुठी ठेवायच्या आहेत. आणि आता ह्या मुठींचा सपोर्ट द्यायचा आहे आणि पायावरती उचलायचे आणि त्यामुळं पाय उचलणं सोपं जातं. सावकाश पाय सोडत पुन्हा पाय खाली. पुन्हा मुठींचा सपोर्ट द्यायचा आहे मांड्यावर उचलण्यासाठी. पुन्हा श्वास घेत पायवर, सावकाश पाय खाली आणि पुन्हा पायवर, सावकाश पाय खाली. श्वास सोडत तळ मुठी मांडीच्या बाहेर काढायचे. पुन्हा एकदा मकरासनात यायचंय किंवा बालासनात यायचंय आणि विश्रांती घ्यायची. मकरासन नको असेल तर बालासन म्हणजे छोटी मुलं जशी झोपतात बघा. तिचा डावा पाय सरळ आहे, उजवा पाय गुडघ्यात दुडलेला आहे. डावा हात आणि उजव्या हात विशिष्ट स्थितीमध्ये कोपरात दुडलेले आहे. छोटं मूल 1 वर्ष 2 वर्षाची मुलं होईपर्यंत बऱ्याच वेळा लहान मुलं अशी झोपतात, अगदी रिलॅक्समध्ये झोपतात. म्हणून ह्या आसनाचं नाव बालासन असं आहे. मगाशी आपण विश्रांतीचं मकरासन शिकलेलो, तत्पूर्वी शवासन शिकलेलो, तसं हे बालासन विश्रांतीचं आसन आहे. शरीराला विश्रांती द्यायची. आणि मग आता पुढच्या अभ्यासामध्ये आता आपण शयन स्थितीमधली आसनं शिकणार आहोत. सोपी बेसिक इथून आपल्याला सुरुवात करायची. आणि मग ह्या महिनाभर 2 महिने ह्या आसनाचा चांगला सराव झाला की मग तुम्ही कितीही कठीण आसन करू शकता, तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर मग आता आपण शयन स्थितीतली आसनं बघूया. सोपी आसनं बघूया. आता ही झोपणार आहे कशी बघा. तिने सावधान स्थिती घेतलेली आहे. सावकाश आता ती पहिल्यांदा हाताच्या कोपरावर झोपणार आहे. म्हणजे पटकन जर झोपलो तर काही वेळा पाठीत लस वगैरे सगळ्यांना शक्य नसतं, त्यामुळे कोपरावर थांबायचं इथं आणि मग पुन्हा श्वास घेत पाठीवरती झोपायचं. आता हे झोपल्यानंतर पहिलं आपण आसन याच्यामध्ये शिकवतो ते म्हणजे द्विपाद उत्तान पादासन स्थिती. ह्या द्विपाद उत्तान पादासन स्थिती ह्याला का म्हणतात तर ह्यामध्ये दोन्ही पाय हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वर उचलले जातात. तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच लोकांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असतो, बरोबर आहे ना. त्यांच्या व्हेन्समध्ये काठिण्य आलेलं असतं आणि त्यामुळं पाय प्रचंड दुखत असतात. बऱ्याच वेळा सतत उभं राहायचं. डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स, शाळेचे शिक्षक हे अख्खा दिवसभर उभं राहून शिकवत असतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळा त्यांना पायदुखीचा, पाय वळून येण्याचा त्रास होतो. बऱ्याच वेळा कोकणातला पर्टिक्युलरली कोकणातला एक विशिष्ट शब्द आहे, बायनो माझा हात पाय इरिरता, हातापाय असून चढल्यासारखा वाटता, असं जे सांगतात ते हातपाय हातापायामध्ये क्रॅम्प्स येतात. त्याला आपल्या कोकणी लँग्वेजमध्ये हातपाय इरिरता असं ते म्हणतात.
हातापायातून पेटके येतात, भरून येतात असं ते जे सांगतात त्याच्यावरची हा खूप चांगला असा उपाय आहे. आणि त्याचबरोबर पाठीचा कणा या आसनामध्ये पूर्ण जमिनीला टेकला जातो, पाठीच्या कण्याला आराम मिळतो आणि सगळं शरीर पुढच्या सर्वांगासन, हलासन ही जी आसनं आहेत ती आसनं सुरुवातीला करणं शक्य नसतं. त्यामुळं हे बेसिक आसन आपण या द्विपाद उत्तान पादासन असताना स्थितीकडे बघणार आहोत. ह्याच्यामध्ये तुमच्या शरीराचं पूर्ण पाठीमागचं शरीर ताणलं जातं. तर आता आपण द्विपाद उत्तान पादासन स्थिती बघूया. सगळेजण हे करू शकतात. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की पाय गुडघ्यात न वाकवता जितकं आपल्याला वर घेता येईल तितका वर घ्यायचा. मग समजा तुम्हाला सुरुवातीला दोन्ही पाय उचलणं शक्य नसेल तर तुम्ही एक एक पाय उचलून ह्या आसनाची प्रॅक्टिस करू शकता. आपण त्याच पद्धतीने बघूया. सुरुवातीला मारिया आपला उजवा पायावर उचले, दोन्ही हात शरीराला चिकटवून ठेवलेले आहेत. सावकाश आता ती उजवा पायावर उचलती, पूर्ण 90 डिग्रीजमध्ये वर उचलायचं आहे. पाय गुडघ्यात सरळ, श्वास घेत घेत पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत सोडत पाय सावकाश खाली आणायचा आहे. अगदी सावकाश. आता दुसऱ्या पायाला, पहिल्या पायाला विश्रांती द्यायची. पुन्हा सावकाश डावा पाय वरती, थांबायचं जेवढं जमेल तेवढं. श्वास सोडत सोडत परत खाली यायचं आहे. सावकाश पुन्हा उजवा पाय वरती, सावकाश. अगदी आपला वेळ घ्यायचा, टेक युअर ओन टाइम. कुठेही घाई नाही, गडबड नाही. सावकाश खाली श्वास सोडत सोडत पुन्हा श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत सोडत खाली. आता दोन्ही पाय जुळवायचे. सावकाश. आता दोन्ही पाय, हा सराव झाल्यानंतर एक 2-4 दिवसांनी दोन्ही पाय एकत्र उचलायचा प्रयत्न करायचा. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय एकत्रित्या. महत्वाचं काय, दोन्ही पाय जुळलेले, पाय गुडघ्यात सरळ, पाय गुडघ्यात कुठेही वाकवायचं नाहीये. चवडे छताच्या दिशेने ताणायचे आहेत. तुमचे पाय आणि पाठ याच्यामध्ये 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. सावकाश. आता श्वास सोडत सोडत पाय खाली. याला म्हणायचं द्विपाद उत्तान पादासन स्थिती. रिलॅक्स. आता याच्यातलं पुढचं आसन आहे शवासन घे, थोडीशी विश्रांती. शवासन घे. याच्या पुढचं आसन आहे सेतुबंधासन. बऱ्याच वेळा आता आपण म्हटलं तसं की स्त्रियांना म्हणा किंवा आता बाईकचा वापर जास्त प्रवास करणाऱ्या पुरुषांनाही त्या पाठी सतत हादरे पाय दोन बाईकचा प्रवास केल्यामुळं पुरुषांना सुद्धा बॅक पेनचा प्रचंड असा त्रास होतो. तर त्याच्यासाठी आपण सगळा फोकसच पाठीचा कणा मोकळा करण्याकडे केलेला आहे. दुसरं आसन बैठकीमधलं सोपं असं आसन आहे ज्याचं नाव आहे सेतुबंधासन. सेतू म्हणजे पूल, ब्रिज, पूल जसा असतो तसा पुलासारखं आपण आपल्या शरीराची अवस्था घेतो, म्हणून याला सेतुबंधासन असं म्हणतात. कुणीही करू शकतात. फक्त जे गुडघे दुडू शकत नाही तेच फक्त हे आसन करू शकत नाही. म्हणजे जेवढं जमेल तेवढं, जितके गुडघे दुडता येतील तेवढे दुडायचे आणि त्या स्थितीमध्ये ते करू शकतात. बाकी अदरवाईज सगळेजण करू शकतात. सावकाश शयन स्थिती सोडायची, शवासन सोडायचे, दोन्ही पाय सावधान स्थितीमध्ये. आता एक एक पाय दुडून घ्यायचा आहे. पहिल्यांदा उजवा पाय, मग डावा पाय, दोन्ही पायामध्ये खांद्या एवढं अंतर घ्यायचं आहे. आता दोन्ही हात वरती, हाताची घडी, अशा पद्धतीने हाताची घडी करायची. आता सावकाश जितकी कंबर आपल्याला वर उचलता येईल तेवढी कंबर, श्वास घेत घेत कंबर वर उचलायची आहे. इनहेल अप, श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत सोडत पाय जमिनीवर टेकवायचे. त्यामुळे पाठीचा कणा खूप चांगला मोकळा होतो. थोडी विश्रांती घ्यायची आहे. पोटाचे स्नायू बळकट होतात, कमरेला बांधून ठेवणारे स्नायू बळकट होतात, त्यामुळे बॅक पेन कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते. पुन्हा एकदा श्वास घेत घेत वरती, बॅक पेनचं अतिशय महत्त्वाचं असं आसन आहे सेतुबंधासन. सावकाश श्वास सोडत सोडत खाली, पुन्हा पाय जमिनीवरती. पुन्हा एकदा दीर्घ श्वास, सावकाश श्वास सोडत सोडत पाय जमिनीवरती, विश्रांती. आता असा बराच दिवस सराव केल्यानंतर ॲक्च्युअली सेतुबंधासन आपल्याला कसं करायचं बघा. कसं करायचं, आता श्वास घेत घेत मारिया पूर्ण पाठ वर घेणार आहे. आता ती पोझिशन टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सावकाश आता दोन्ही हाताची घटी सोडणार आहे आणि हात खाली घेऊन आपल्या टाचा पकडणार आहे. आणि अशा पद्धतीने सुरुवातीला 5 सेकंद, 10 सेकंद, 4 दिवसानंतर 15 सेकंद, आणखीन आठवडाभरानंतर 20 सेकंद, अशा पद्धतीने ते हे सेतुबंधासन टिकवण्याचा प्रयत्न करायचा.
सावकाश श्वास सोडत सोडत पाठ जमिनीवरती टेकवायची, आपटायची नाही आहे, अगदी हळूवार या. पुन्हा सावकाश एक एक पाय जमिनीवरती सोडायचं. इतकं सावकाश हे आसन करायचं आहे. आता एकच आसन बेसिक आसन म्हटलं उठलंय ते आता दाखवूया, ज्याचं नाव आहे द्रोणासन. रिलॅक्स शवासन. आपल्याला द्रोण माहिती आहेच. द्रोण आणि पत्रावळीबरोबर नेहमी द्रोण असं म्हणतात. तर द्रोणाचा जसा असा आकार असतो तशा पद्धतीने आपण शरीराला आकार देतो, म्हणून याला द्रोणासन असं म्हणतात. आणि हे सुद्धा पाठदुखी कमी करायचं अतिशय महत्त्वाचं आसन आहे. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करण्याचं महत्त्वाचं असं आसन आहे आणि सोपं असं आसन आहे. कशा पद्धतीने शिकायचं बघा. पुन्हा एकदा शवासन सोडायचं आहे. सर्वजण करू शकतात, आपल्याला जेवढं जमेल तेवढं. सावकाश आता मारिया पाय द्विपाद उत्तान पादासन स्थितीमध्ये घेणार आहे. पहिली पोस्ट श्वास घेत घेत पायावरती. आता ती काय करणार आहे, हे 90 डिग्रीजमध्ये तिचे पाय वरती, ते सावकाश 45 डिग्रीजमध्ये पाय खाली आणणार आहे. त्याचवेळी श्वास घेत घेत पाठ वर उचलणार आहे. बघा कशा पद्धतीने. अशा पद्धतीने पोझिशन टिकवण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला जेवढं जमेल तेवढं. याला म्हणायचं द्रोणासन. सावकाश पुन्हा पाय, पहिल्यांदा पाठ जमिनीवर टेकवायची आहे, पाय खाली, श्वास सोडत सोडत पाय खाली. पुन्हा एकदा सराव म्हणून अगदी थोडा वेळ, काही सेकंद, 5 सेकंड्स 10 सेकंड्स ह्याच्यावर टिकवायचं नाही. सावकाश पुन्हा एकदा द्विपाद उत्तान पादासन स्थिती. श्वास घेत घेत पायावरती, पाय 45 डिग्रीजमध्ये खाली आणायचे. त्याचवेळी हळुवारपणे पाठीचा कणा वर उचलायचा आहे. दोन्ही हात सुरुवातीला सपोर्टसाठी मांडीला टेकवलं तरी चालेल. नंतर मात्र सराव झाला की मांडीच्या किंचित जवळ टेकवायचे, पण मांडीचा आधार घ्यायचा नाही आहे. सावकाश पुन्हा एकदा हळुवारपणे श्वास सोडत सोडत पाठीचा कणा खाली. रिलॅक्स व्हायचं आहे आणि पाय श्वास सोडत सोडत पाय खाली. रिलॅक्स शवासन. तर अशी अतिशय सोपी सोपी अशी आसनं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पशु पक्षी प्राणी द्रोण अशा पद्धतीने आपण निसर्गाचाच योगामध्ये एक प्रकारे योगा म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं, ट्युनिंग विथ द नेचर असं सुद्धा योगा.